मी श्वेता गणेश पिसे. माझ्या लग्नाला 2 वर्ष 6 महिने झाले. आम्ही सुरुवातीला ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली होती आणि गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी प्रेग्नंट राहिलेले. पण बाळाची हार्टबीट नसल्यामुळे थोडं कॉम्प्लिकेशन झाले आणि मिसकॅरेज झालं. त्यानंतर आम्ही गेल्या जानेवारी महिन्यापासून ॲलोपॅथीची ट्रीटमेंट वेगवेगळ्या दवाखान्यात घेत होतो. असे 2 दवाखाने आम्ही चेंज केलेले, पण आम्हाला तिथे काही हेच नव्हतं आलं. ह्यांच्या मित्राकडून कळालं की इथे देवकर सरांकडे जाऊन या, एकदा बघून तर या. मी तर ह्यांना नकोच बोलत होते, कारण माझ्या बाबांचा मला अनुभव होता की ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक म्हणजे कॉम्बिनेशन जुळत नाही. मी ह्यांना म्हणाले की दोन्ही गोळ्या म्हणजे दोन्ही औषधं आपण एकत्र नाही घेऊ शकत. मग हे बोलले बघूया तरी जाऊन, म्हणून आम्ही त्या दिवशी आलो. तर सरांनी आम्हाला सुरुवातीला म्हणजे आम्ही पाळीच्या दुसऱ्या दिवशी आलो होतो. मग सरांनी आम्हाला गोळ्या वगैरे दिल्या आणि त्यांनी आम्हाला 6व्या दिवशी उत्तर बस्तीसाठी येण्यासाठी सांगितलं, 6व्या 7व्या आणि 8व्या दिवशीसाठी. मग उत्तर बस्ती आम्ही इथे करून घेतली आणि आम्हाला त्याच महिन्यामध्ये अक्षरशः म्हणजे 28व्या दिवशी माझी पाळीची म्हणजे रेग्युलर तारीख होती, पण 28व्या दिवशी डेट आलीच नाही. थोडं म्हणजे असं तांबं म्हणजे पिंक कलरचं असं थोडं ब्लिडिंग स्पॉटिंग झालं. मी सरांना विचारलं तर सरांनी फोनवर सांगितलं की काही नाही, 2 दिवसानंतर UPT टेस्ट करून बघा. तर ती थोडी माइल्ड पॉझिटिव्ह आली. मग आज आम्हाला 35वा दिवस आहे आणि आज आम्हाला सकाळी त्यांनी करून यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी आज केली आणि माझी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. खरोखर थँक्यू सर्व स्टाफला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला सगळा स्टाफ पण चांगला आहे, इव्हन सर पण चांगला आहे, व्यवस्थित वेळ देतात. आणि इथं येण्याचं म्हणजे आलेल्या लोकांना वेळ देणं ती वेगळीच गोष्ट आहे, पण फोनवर पण त्यांनी सुनंदा मॅडमनी किंवा म्हणजे अनिता मॅडमनी किंवा सरांनी मला खूप सपोर्ट केला. त्या दिवशी तर मी 2-3 वेळा सतत फोन केलेला की मला आता चक्कर करते किंवा मला आता उलटी आल्यासारखं होतं आहे किंवा माझ्या पोटातच असं होते तसं होते. पण सरांनी म्हणजे वेगवेगळ्या वेळेला त्या सुनंदा मॅडमनी त्यांच्याकडे फोन दिला आणि सरांनी असं करा तसं करा करून मला खूप कोऑपरेट केलं. आणि खरोखर स्टाफ वगैरे सगळं कोऑपरेटिव्ह आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, ज्याचा माझ्यासारखा प्रॉब्लेम असेल, जे ॲलोपॅथिकच्या ट्रीटमेंट घेऊन खूप असे कंटाळले असतील, वैतागले असतील, त्यांनी खरोखर इथंच यावं. इथे आता मला फर्स्ट महिन्यातच गुण आला. इतरांना पण असाच सारखा म्हणजे फायदा व्हावा आणि सर्वांना म्हणजे असं आनंदाचे दिवस यावे आमच्यासाठी.